व्हीआयपी गाड्यांमध्ये फिरता, संसदात न घेता फुटपाथ सगळे अतिक्रमण होत केलेलं आहे. कुठून साथ देणार हो सफाई कामगार? आज रस्त्यावरती अपघात होत आहेत. 2 अपघात माझ्यासमोर झालेत. का तर चालायला फुटपाथ नाहीये. आज मी बरेच 50 प्रश्न मांडलेत गेल्या 2 वर्षामध्ये लिखित पत्राद्वारे. 25 मागण्या, 50 पत्र. काली भेटलो, एकही काम होत नाही. तर काय झालंय, जर आयुक्त काम करत नाही तर आम्हाला लोक आयुक्त आहे ना, तो पण गण. 16 तारखेला माझा अर्धा आंदोलन, कपडे काढून आंदोलन कलेक्टरवर आहे. कलेक्टरवरने दखल न घेतली ते लोक आयुक्त कोकण गण आहे. परंतु कामगारांचे प्रश्न हे तडीस गेलेले पाहिजे. काय चाललं हे ठाण्यामध्ये? विविध भ्रष्टाचार चालतो, उघड चालतो. आज काय मध्ये पूर्वी गुपित चालायचं, आता उघड चालतं. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये उघड पैसे दिलेले आहेत, वाटलेले आहेत सफेद. आणि निवडणुकीद्वारे मतांनी सरकार आलेलं आहे. कोण विचारतोय सरकारला काय झालं? कालची घटना काय? 1800 कोटीचा जमीन महसूल विकंड होता. कोण खातं, कोण काय? कामगारांना काय मिळतं? कामगारांना द्यायला पाहिजे. कामगार आपला उपाशी, नेते खातात तुपाशी, कामगारांचे उपाशी. कोण योजना, कोण काय योजना, कुठल्या योजना, काय योजना, हे सगळं मी वाचन. मी नुसतं कार्यकर्त्यानंतर काम होतं करत, तो सगळा अभ्यास केलेला आहे. सगळा अभ्यास करतो आणि कामगारांचे प्रश्न काय असतात मला माहिती आहे. कामगार एक दिव्याखाली बसून, कसं मी दिव्याखाली बसून अभ्यास केलाय, शिकलोय, गटारावर बसलोय. परंतु कामगारांचा प्रश्न कधी फुकट घालू दिले नाहीत. पण गेल्या 15-20 वर्षामध्ये चित्र बदललेलं आहे. जेवढे नेते येतात फक्त स्वतःच खातात, जेवढे नेते येतात स्वतः खातात, गब्बर होतात आणि व्हीआयपी गाड्यांमध्ये महानगरपालिका येतात. बघा आता प्रशासनाची महानगरपालिका प्रस्थापित नाहीये, नेते नाहीयेत, नगरसेवक नाही, तरी गाड्या आतमध्ये लागलेल्या आहेत प्रत्येकाच्या. का आम्ही नगर, अरे नाही कुठले यांना एकही दिवस हे जेवढे नगरसेवक प्रस्थापित आता मागे आहेत, परंतु एकही दिवस जात नाही की त्यांना इथे महानगरपालिका त्यांचे चूल मूल रोटी बिटी सगळं महापालिकेवर चालतं. चूल मूल रोटी हे सगळं महानगरपालिकेच्या जीवावर चालतं. म्हणून दिवसाखाली प्रत्येक आयुक्तांच्या कॅबिन असून अरे हा माजी नगरसेवक बदलाय, तो माजी नगरसेवक बदलाय. म्हणजे मग कामगारांना आयुक्त कधी भेटणार? मी आज त्या दिवशी दिवाळीची पूर्व गोंधळ घातला. आयुक्ताच्या बोनस दिवाळी आली तरी आला नव्हता. तो बोनस गोंधळ घातल्यामुळे दुसऱ्या दिवशी बोनस आला. आयुक्त मिळाले, आयुक्ताची गाडी मी अडवली इथे 2 वेळा. आयुक्त मिळाले, मी सही केली बोनसवर. कधी? दिवाळी गेल्यावर. काय चाललंय काय? हे कोणाच्या इशाऱ्यावर चालते? ताटेच्या मांजर खाली बसून महानगरपालिका चालते का? मंत्री महोदय चालत असेल, मंत्र्यांनी इथे बसावं. ज्या मंत्र्यांच्या आदेशाने महानगरपालिका चालते, नगरपालिका चालते, त्याने महानगरपालिकेत येऊन बसावं. मुख्यमंत्री म्हणून तिथे उपमुख्यमंत्री तिथे मंत्र्यांना बसून गोष्ट नाही करायच्या. कामगारांची पोट तिडकीने आवळलेली तिडकी. आज तुम्ही काय भ्रष्टाचार भरपूर मोठा आहे, काढायला वेळ नाही आहे, परंतु कामगारांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. म्हणून मी सांगतो की कामगारांना अजून भरपूर काय सांगणार. कायम कामगारांचे वेतन भत्ते, ग्रॅज्युटी लाभ, एसीस किंवा कुटुंबासह मेडिकल उपचार सुविधा मिळालीच पाहिजे. वार्षिक पगारी भर पगारीला मिळालीच पाहिजे. वेतन पाहिजे प्रत्येकाला मिळायचा हा हक्क महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधाने घटनेने दिलाय, कामगार कायद्याअंतर्गत दिलाय. त्यामुळे हा आंदोलन करणं आमचा हक्काचा अधिकार आहे. हा हक्काचा अधिकार जर कोणी पायमल्ली करत असेल तर आम्ही उद्या तुम्हाला काय होईल, कामगार गटाने पलटी मारलं तर पूर्ण कार्यालयाला महानगरपालिकेला टाळलं. हे सांगतो. धन्यवाद. बोलून द्या कामगारांचा एकजुटीचा, कामगारांच्या एकजुटीचा. अगर हक्की मांग नहीं मिलेगी म्यूनिसिपैलिटी बंद रहेगी. अगर हक्की मांग नहीं मिलेगी, अगर हक्की मांग नहीं मिलेगी. हाँ धन्यवाद.